कट कट कट. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आत्ताच उठलेली आहे आणि ऍक्च्युली आज आम्हाला खूप जास्त उशीर झाला. मी आणि मम्मीचे रोज 7 वाजता उठतो, बट अनफॉर्च्युनेटली आमचा अलार्म क्लॉक म्हणजे माझे पप्पा घरात नाही, त्यामुळे आम्ही झोपलो आणि मेड येईपर्यंत झोपूनच होतो. आत्ता जस्ट उठलोय आम्ही आणि फ्रेश झाली आहे मी आता. त्याचं डिटॉक्स पाणी पिते आणि त्यानंतर पटकन ब्रेकफास्ट पण बनवावा लागेल, बिकॉज आमच्या इथली गॅस पाईपलाईन बंद आहे आणि आम्ही विसरून गेलेलो की बंद आहे. तर पटापट मम्मी काहीतरी बनवते नाश्त्याला, ते गपचूप खाणार आहे त्यानंतर बघ. मम्मीने मस्त की रवा डोसा केलेला आहे, पण चटणी बनवायला वेळ नाही भेटलाय, म्हणून घरात असलेल्या लसणाच्या चटणीबरोबर मी माझा रवा डोसा खाणार आहे. व्हेरी नाईस फ्लफी रवा डोसा बाय मम्मी. टिकली कुठे लावतात? हा शोध ना. धुवून गेली नक्की. आणि हे इथे काय लागलंय? कुंकू लागले ते चिटकणारं कुंकू बनवतात का आजकाल? त्याचा गम बघ ना, असं जरा कपळ चिकट झालं. हाय स्वतःच येते, स्वतःच हाय करते, नंतर स्वतःला वेडी पण म्हणते. ते कळत नाही बाबा. या घरात थोडं सगळ्यांचंच. हाय गाईज, मी रेडी झालेली आहे आणि मी आणि माझी मम्मी थोडं बाहेर चाललोय, बिकॉज आमच्या घरात गॅसची पाईपलाईन बंद आहे. मी काइंड ऑफ विसरलेलो. आज मी लिटल थिंग्स बघत बसले होते खूप दिवसांनी. छान सिरीज आहे, जुनी आहे माहिती आहे मला फार सवय आहे बघून झालेल्या सिरियल्स किंवा सिरीज 15 वेळा बघायची. दॅट्स जस्ट मी. त्यांच्या घरात माझ्या मैत्रिणीच्या बसून आणि सगळं तोडफोड केली. मी पण तिकडे फेकलं, टेबलावरची फळं इकडे तिकडे. इथे नारळ. सो मी पहिल्यांदा माझ्या मम्मीला माझ्या शाळेच्या वेळेस मी जिकडे जायचे जेवायला फॉर 0 रिझन्स, डब्बा असतानाही तिथे घेऊन आली आहे आणि बघूया तिला जेवण आवडतंय का. त्यांनी टाकलाय ना फोटो, म्हणून पाठव. हां, मी तर पप्पांना सांगणार आम्ही हे खायला आलेलो. कसं होतं जेवण? छान होतं, मस्त होतं, संपलं नाही. आम्हाला बोर होत होतं म्हणून आम्ही आलोय आता स्टुडिओला शॉपिंग करायला. मी आणि मम्मी बाहेर गेलेलो, जेवून आलो, त्यानंतर बसून घरी आल्यापासून मी बसले. मी चहा प्यायले, पण मला अजूनही झोप येते. मी सकाळी पण काम करत होते, मी आता पण काम करते. मी एका असाइनमेंटवर काम करते, नॉट इव्हन असाइनमेंट, सम काइंड ऑफ प्रोजेक्ट, ज्यात मला कळतच नाहीये मला काय दिलंय करायला. म्हणून मी दिवसभर बसली हा विचार करत की ते कसं करू. मला माहितीये एक्झॅक्टली कसं करायचंय, फक्त मला करायचं नाही आता, कारण मला झोप येते. मी दिवसभर बसून गॉसिप गर्ल बघतीये, बट काम करत नाही. करेन मी, संपवेन थोड्या वेळाने. आता मन नाही म्हणून नाही करत. मन केलं की करेन, त्यात काय एवढं. मला माहिती आहे एक्झॅक्टली किती वेळ लागणार आहे, असं नाही की खूप वेळ लागणार आहे वगैरे, म्हणून आय थिंक वेळ.
होतं असं कधी कधी. मम्मी पण योगाला गेली आहे, पप्पा पण नाही आहेत, भावना पण नाही आहे. मला खूप कंटाळा आलाय, कळतच नाहीये मी काय करू. काम संपवते कारण मला जिमला पण जायचंय, कारण मला खूप कंटाळा पण आलाय. मला कळतच नाहीये नक्की मी जाऊ की नको. मला माहिती मी जायला पाहिजे. हा आत्ता जाऊ की नको जाऊ, की उद्या सकाळीच जाऊ. जावं तर लागलं. पाऊस पडेल असं वाटतंय, बघूयात. मी बाहेर गेले तेव्हा पण पाऊस पडत होता, बरोबर निघाल्यावरतीच पडतो. आता आय थिंक जेव्हा लोकांना घराबाहेर निघायचं असेल तेव्हा पडणार आहे हा पाऊस. काय बनवते? थालीपीठ बनवते मी. भांडत होती ना आटाच्या बरोबर. तेच लवकर नाही बनवत. डू आर्म वर्कआउट प्रॉपरली. I do it. I don't like it. You don't like arm workout? Most people don't like leg day. I love like there is an app. Really? Abs तो we can tell. थालीपीठचं पीठ बनवून झालेलं आहे माझं, आणि त्याबरोबर मी पनीर भुर्जी केली. आय नो व्हेरी वियर्ड कॉम्बिनेशन, बट मला खायचं होतं. Auntie Langi. Hi. मिस करी हो मुझे? बोलो yes. Very much baby girl. ऐसे भी बोलो. Very much baby girl. नको. हाय गुंडी, काय केलं तू? का मम्माने तुला ह्याच्यात ठेवलं सांग? कोण का लावला? हे काय केलंस सांग ना सगळ्यांना. अय गुंडी, What is Masi saying? What is Masi saying? व्हॉट यू डिड? हे रक्षो, हे बघा, जाऊ का? हा येऊ का? अय तू येते? ती लगेच येईल. ती नाही नाही म्हणत. चल जाऊ. चल चल, वा वा, चल. ब्लॉगमध्ये जो मध्ये मध्ये आवाज आलेला आहे तो ह्या मुलीचा आहे. लांगी हाऊसला परत चाललो. हिला कसला एवढा उत्साह आहे त्या घरात जायचा मला कळत नाही, बट ठीक आहे. अशा प्रकारे मी घरी आलेली आहे आणि ब्लॉग इथेच संपवते आहे. बघा तर यशू सध्या काय करते.